राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये इकडे दाखवा जागृत आणि आपण भवानी पेठ मध्ये आलो. प्रत्येक महिला आपल्या नवऱ्यासाठी काय मागते आहे ते विचारणार आहे. या जागृत. हा, मला सांगा ताई, काय मागितलं? काय मागायचं? नवऱ्याला आयुष्य ह्यासाठीच सगळेजण येतात तिथं. सती सावित्री सारखं आम्ही तर म्हणजे प्राण काय आणू शकत नसत, पण जे आमच्याकडे जे शक्य होईल ते आम्ही त्यांच्यासाठी भरपूर करू. बस बस. या इकडं. मला सांगा, तुम्ही काय मागितलं आपल्या नवऱ्यासाठी? माझ्या नवऱ्याला आयुष्य मागितले 7 जन्माचं. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. जन्मोजन्मी? हा, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. भांडणं करता हुआ कधी? होतच ना, नवरा बायको मध्ये भांडण होणारच का नाही होणार असं नाहीये, होतच भांडण. धन्यवाद. आपण प्रत्येक महिलांना विचारणार आहे. तर इकडे या. तुमचं झालं का? काय मागितलं हो? 7 जन्म हाच नवरा भेटू दे म्हणून. रोज भांडण करतो पण हाच नवरा पाहिजे. धन्यवाद ताई. एक दिवस सोडत नाही भांडण व्हायचं, एक क्षणाला भांडण असतंय. तरी पण हेच पाहिजे. तरी बी हेच पाहिजे. हा, तुमचं भांडणं होतंय का? नाही होत. कधी तर लेकरावरनं किंवा कशासाठी भांडणं होत असतात. होत थोडं पण जन्मोजन्मी हाच नवरा. काही होऊ दे, पण हेच नवरा पाहिजे. हो, आमचं जरा 25 वर्ष झालं कधी भांडण नाही झालं, तरी पण हेच नवरा पाहिजे. लेकरांसाठी भांडणं होत? हा, लेकरांसाठी होते. हा, पण हेच नवरा पाहिजे. सगळ्यांना. मला हा, या इकडे जागृती. अजून विचारू मग, तुमचं झालं का फेरी मारून? हा, काय मागितलं? नवऱ्याला नवऱ्याचं आयुष्य मागितलं. कन्नड बरतात निम्ग? मराठी बराला बर? हा, स्पष्ट भरला मराठी कन्नड. मला बी थोडं थोडं बरतात, एकदम बराला ಏನ್ ಬೇರೆ ರೀ? ಅದೇ ಇದು ರೀ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಗೆ ಆಯುಷ್ಯ ಹೆಚ್ಚು ಕೊಡೋದು, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ಬೇಕು. ನಿಮ್ ಊರಾಗ ಇರ್ತದ ಕರ್ನಾಟಕದ? ಅಲ್ಲಿ ಭೀಮನ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ, ಅಷ್ಟೇ. ಇಲ್ಲಿ ಈ ಟೈಪ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ. ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಇರಲ್ಲ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಇರ್ತದ. ಇವ್ರು ಹೇಳಕತ್ತಾರ. ताई ಬರ್ರಿ ಈ ಕಡೆ. मला सांगा, काय मागितलं? इकडे या जरा. नवऱ्याला उदंड आयुष्य, सौभाग्याचं मरण. हे आपलं वर्षसूत्र जर पूर्ण करत आले म्हणून आपण पण करायचं. आणि पतिव्रताचं हे सौभाग्याचं लेणं आहे. भांडणं झाले का कधी भाऊजी? होते. कशावर नव्हते? असं काय नसतंय, चालतंय घरी. लेकरावरनं भांडणं होत असतात? नाही, तसं काय नाहीये. भांडण असलं तरच मजा आहे ना. हा, भांडण असलं तरच मजा आहे. इकडे दाखवा जागृत. हे सगळे महिला पूजा करायला लागलेत. हा, या इकडं. ह्यांना विचारू मग. ताई ಏನ್ ಬೇಡಿರಿ? ಕನ್ನಡದಾಗ ಐತಿ ನೋಡ್ರಿ. ಹಾ, ಹೇಳ್ರಿ ಅಲ್ಲ. 7 ಜನ್ಮ ಸಿಗ್ಲೈತೆ ಬೇಡಿ. ನಿಮ್ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಇದು ಇರಲ್ಲ? ಇರಲ್ಲ. कर्नाटक मध्ये हे नसणार आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे. मला सांगा ताई, काय मागितलं? धन्याचं आयुष्य, सुंदर आयुष्य लाभू दे. त्यांनीच आयुष्यभर, म्हणजे पुढच्या किती पण आयुष्य होऊ दे, त्यांनीच मला माझे पती म्हणून पाहिजे म्हणून मागितले. भांडणं करताव का नाही कधी? रोज करतो, रोज. भांडण नाही तर संसार नाही आहे सर. धन्यवाद ताई. या इकडे जागृत. हा, सगळे नटून थटून आलेत आणि आपण प्रत्येकाला विचारणार आहे, काय मागितलं? पतीला आयुष्य भरपूर लागू दे, त्यांचं आयुष्य वाढू दे, सुख समाधानी राहू दे. धन्यवाद. तुम्ही काय मागितलं ताई? गिफ्ट मागितलं. 7 जन्मीत हेच पतिदेव मिळू दे म्हणून.
धन्यवाद. काकू तुम्ही सांगा काय मागितलं? जन्मजन्मी हाच पती मिळू दे हा, हेच अपेक्षा. भांडणं करता का नाही? अजिबात नाही. मला महापालिकेत सांगते. सांगतेस का? म्हणजे मालकांशी भांडणं करताव का मी? मी भांडण एखाद्या वेळेस मला कधीच भांडणार नाहीये. हे भांडतेत पण आपले साहेब भांडत नाहीत. या त्यांनी चाललेत त्यांच्याकडे जाऊ म्हणून जा. मावशी नमस्कार. काय मागितलं हो? काय आता 7 जन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून मागितले मी. आणखी काय काय मागितलं हो? काय आयुष्य 100 वर्ष आयुष्य जाऊ दे सोडी. सगळेजण म्हणतात की लग्न झाल्यावर मुलं झाले की नवऱ्याची माया मुलांवर जाते. हे खरं आहे? हा? बायकोवरच राहत असते. धन्यवाद. या मला सांगा ताई, तुमची माया नवऱ्यावर जास्त आहे का मुलावर जास्त आहे? नवऱ्यावरच जास्त आहे. मुलं काय मोठे होऊन आम्हाला बघणार आहेत का? जेवढा नवरा आता प्रेम करतो तसं मुलं करू शकत नाहीत. आपण फक्त मुलांची काळजी करतो पण त्यांना आई वडिलांची काळजी नसते. म्हणून मला जास्त नवऱ्यावर. म्हणून इथं मागून घेतलंय. आणि पुढचे जेवढे माझे जन्म स्त्रीचा मिळेल तेवढे जन्म मी हाच पती म्हणू दे असंच मागून घेतलंय. धन्यवाद ताई, खूप काय चांगली माहिती दिली आहे. या जागृतीकडं मला सांगा काय मागितलंय? 7 जन्म हाच नवरा मिळेल. सगळे लोक असं म्हणले जातात की जेव्हा लग्न होत आहे आणि आपल्याला लेकरं बाळ झाले की नवऱ्यावरनं माया कमी होते असं म्हणतात. नाही नाही कमी नाही होत. कमी नाही होत. भांडणं होतात का? होत परत मिटतेत पण होतात पण. प्रत्येकाच्या घरात भांडणं आहेत. आपल्या बी घरात आहेत बरं का. आपण आपल्याला बी प्रत्येकाच्या घरात भांडणं असतात. या ह्या ताईकडे जाऊ. मला सांगा ताई काय मागितलंय? मी माझ्या नवऱ्यासाठी खूप असं आयुष्य समृद्धी त्यांच्या पूर्ण वाटचालीला यश मिळावं, त्यांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभे राहावे असे मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. या जागृतीकडं ताई तुम्ही काय मागितलं? काय नाही नवऱ्याला काय चांगलं आयुष्य मिळू दे बस, दुसरं काय. म्हणजे आपला नवरा व्यवस्थित राहिला की लेकरं बाळा सुद्धा व्यवस्थित राहतात. बरोबर आहे की. धन्यवाद. ह्या ताईला विचारून मला सांगा ताई काय मागितलं? काय नाही तेच नवरा भेटू दे म्हणून. कन्नड येते तुम्हाला? नाही नाही तेलुगू. तेलुगू वस्तादी नाक बी थोडं थोडं मस्ते दी ज्यादा रात. हा तेच पोरग सगळ्यांचे प्रेम असतात. हा पोरग पण असं नवरा पण असं सगळ्यांना असो. सगळ्याच्या घरात भांडणं असतात. सगळ्याच्या घरात असतात जातात येतात सगळं मिळत असतं चांगलं वाटतंय. बरं तुमच्या तेलुगू भाषेत जे करणार आंध्र ही प्रथा असते का तिकडं? असते की जास्त आमच्याकडेच असते जास्त. होय. पद्मशाली सगळ्यांकडे असते. हा. म्हणजे पद्मशाली समाजामध्ये असतंय आणि कर्नाटक मध्ये ही प्रथा आहे ती नसते आहे. आपण प्रत्येक महिलांना विचारणार आहोत. चला या इकडं जागृत ताई मला सांगा काय मागितलं? काही नाही नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य माहिती. धन्यवाद. या इकडं बी दाखवा. हे सगळे आपल्या आपल्या नवऱ्यासाठी काय तर काय मागितलेत बर का. ताई तुमचं झालं का? हे फिरून झालं का इकडं? काय मागितलं भाऊजीसाठी? काय नाही दीर्घ आयुष्य आमच्या 7 जन्म असंच जोडी राहायला पाहिजे म्हणून. हा 7 जन्मी आपले भाऊजीच पाहिजे असं म्हणतात. तुम्ही सांगा ताई काय मागितलं? असंच 7 जन्म मिळू दे दीर्घ आयुष्य हॅपी लाईफ राहू दे. बाकी काय. भांडणं होतात का तुमचे? नॉर्मली तर होत नाही बट कधी तर होईल असं. म्हणजे जिथं घर नाही आणि तिथं भांड वाजत नाही असं कुठंच नाही बर का. आहे का नाही ताई? नाही होत आमच्या लेकरांवरनं भांडणं होत असतात. नाही होत नाही होत. नशीबवान आहेत ताई. या इकडं ह्यांना विचारू मन भांडणं होतात का घरात? नाही अजिबात नाही. अंडरस्टँडिंग तेवढी आहे.
कशावर कशावर कारण मी सर्व्हिस वुमन आहे, सर्व्हिस करते, त्यामुळे थोडंफार कॉम्प्रोमाइज तेही करतात, मीही करते. आणि असं काही नाही. झालं की- जॉबला मी इथे सिद्धेश्वर बाल मंदिर मध्ये हा, ऍज अ शिक्षक टीचर म्हणून आहे. हो. शिक्षक आहेत आणि अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, असं होय. काही नाही. आता जवळजवळ मी 12 वर्ष झाले सर्व्हिस करतेय. काही असं येत नाही, फक्त संडेला थोडंफार थोडंफार तर राहत दोघं नसतात घरी, त्यामुळे थोडंफार होतं ते, पण एकदम फ्रँकली असं काही नाही. काय मागितलंय? हेच असंच हॅपी लाईफ असू दे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग अशीच वाढत जाऊ दे, त्यांचं इन्क्रीमेंट होऊ दे, माझं होऊ दे, आणि लाईफ एन्जॉय करत आपण 7 जन्म हे करूया. धन्यवाद ताई. आपण प्रत्येकाला विचारलो आणि प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. हे सगळे